जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका हा जसा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या मिसिंग लिंक प्रकल्पाला बसला ना, तसाच तो बुलेट ट्रेनच्या कामालाही बसलाय। दिवा आणि भिवंडी दरम्यान उल्हास नदीवर बुलेट ट्रेनसाठीचा एक पूल बांधण्यात येतोय आणि त्यासाठी एका कच्च्या पण लोखंडी पुलाची निर्मिती करण्यात आली होती। गेल्या आठवड्यात पाऊस आणि नदीच्या पाण्याचा जोर इतका होता की त्यात तो लोखंडी पूल वाहून गेला। यंत्रसामुग्रीची आणि सामानाची ने-आण करण्यासाठी तसंच कर्मचाऱ्यांना ये जा करण्यासाठीचा रस्ता म्हणून हा 10 फूट रुंदीचा पूल होता, पण तोच पूल वाहून गेल्यानं बुलेट ट्रेनच्या मुख्य पुलाच्या बांधकामाला आता विलंब होण्याची शक्यता आहे। कारण मुख्य पुलाच्या निर्मितीसाठीचा कच्चा पूल आता पुन्हा उभारावा लागणार आहे। त्यामुळे बुलेट ट्रेनच्या कामाला काही महिने विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पाहूयात आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। माझ्या मागे तुम्ही उल्हास नदीचं हे मोठं पात्र पाहू शकता आणि याच उल्हास नदीच्या पात्रामध्ये बुलेट ट्रेनसाठीचा एक ब्रिज उभा होता। आता या ब्रिजची 2 टोकं आपल्याला दिसत आहेत। एक टोक जे आहे ते दिवा शहरातून येतं, तिथे बुलेट ट्रेनच्या ठाणे स्थानकाचं काम सुरू आहे, तर दुसरं टोक जे आहे ते भिवंडी शहराला कनेक्ट करतं। पण या दोन्ही टोकांना जोडणारा मधला लोखंडी ब्रिज हा 3 आणि 4 जुलैच्या पावसामध्ये वाहून गेलेला आहे, पडलेला आहे। त्यामुळे सध्या हा ब्रिज आपल्याला अर्धवट दिसतोय। 3 आणि 4 जुलैला केवळ दिवा शहरामध्ये जवळपास 164 मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि या उल्हास नदीमध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह होता। उल्हास नदी जिथून उगम पावते त्या लोणावळ्यात त्या दिवशी प्रचंड पाऊस होता। ही नदी जिथून वाहत येते त्या बदलापूर, कल्याण, डोंबिवली अशा शहरांमध्ये पाऊस होता। त्यामुळे उल्हास नदीमध्ये आतापेक्षा दुप्पट पाणी त्या दिवशी होतं। त्याचबरोबर या पाण्याचा वेग देखील प्रचंड होता आणि त्याच वेगामुळे आणि काही कचरा या ब्रिजच्या पायलिंगमध्ये अडकल्यामुळे हा ब्रिज पडल्याचं सांगण्यात येतं आहे। या ब्रिजवरून कर्मचाऱ्यांची ने-आण केली जायची, महत्त्वाच्या साधन सामग्रीची ने-आण केली जायची आणि जो ब्रिज येणाऱ्या काळामध्ये निर्माण केला जाणार आहे त्या ब्रिजच्या पायलिंगसाठी, त्या ब्रिजसाठी महत्त्वाची असणारी मशिनरी या ब्रिजवर ठेवण्यात आलेली होती। पण नुकसान नेमकं किती झालेलं आहे, किती पैशांचं नुकसान झालेलं आहे, किती रुपये या ब्रिजच्या निर्माणासाठी खर्च करण्यात आलेले होते, या संदर्भात कोणतीही माहिती आपल्याकडे नाही आहे। ती बुलेट ट्रेन प्रशासनाने दिलेली नाही आहे। आधी हा टेम्पररी ब्रिज उभारावा लागेल, त्यानंतर मोठा ब्रिज उभारला जाईल। त्यामुळे आधी या टेम्पररी ब्रिज उभारण्यासाठी या ब्रिजचं देखील इन्स्पेक्शन केलं जाईल आणि मग तो उभारला जाईल। या सगळ्यामध्ये काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो। कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे।